आरोप केलाय ती गाडी महापौर असताना तुम्ही वापरता. अरे बाबांनो, अरे ऐका ना, अरे बाबांनो, आता मला एक कळत नाही, रोज सकाळी तुम्ही तिथं जाता, ते खोटं बोगस काय ती ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय. आता मी तुम्हाला सांगतो, मी 2 वेळा स्पष्टीकरण दिलं, आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागाले बाबांनो, उगाच काय ते कशाला लावताय. गाडी बरोबर, मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष, महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे. त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं. अरे बाबा, इतका कृतज्ञ का होताय? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी 2.5 वर्ष वापरली. बाबांनो, ही बातमी अशी करा, ती निगेटिव्ह करू नका. उगाच रोज काहीतरी चाललंय, एक वेळ लागलेला ते काय म्हणतात विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो, तुम्ही रोज बातमी करताय, त्याने ते आरोप करताय. तुम्ही काय नाही, आता बाद झालं. मी तुम्हाला सांगतो आता नाही, जाऊ द्या. हे बघा, नाही ऐका ना, आता तो मुद्दा सोडा. मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो. व्यक्तिगत द्वेष, कुठंतरी आकस आणि याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही की एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली. ती गाडी कुठली वापरली? ऍफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली. त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो, ती गाडी वापरली माझी आहे ना. अरे काय चाललंय, काहीतरी पोस्ट टाकली, तुम्ही पण आपल्या लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी, काही सनसनाटी बोगस कार्यक्रम चाललाय त्याला आता तुम्हीच थांबवा. तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा. आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबांनो. त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे. मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही, मला काही उत्तर द्यायचं नाही. आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत. बघा, 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे, जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन, त्यांनी जामीन न घेता पळाला होता. तो जामीन कुठं तर त्याला मिळाला, मला काही माहित नाही. असे गुन्हे त्याच्यावरती बाबांनो, ते बघा ना तुम्ही. वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे. माझ्यावर एक गुन्हा दाखवा. उगाच आपलं काहीतरी रोज त्यांनी काहीतरी बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे. अरे नका करू. आता माझं म्हणणं, खूप काम करायचं आपल्याला. बघा, आज देशात 51,000 तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी. उद्या माझा जनता दरबार आहे, 13वा जनता दरबार आहे उद्या माझा. आज प्रत्येक जनता दरबार 5-5, 10,000 लोकांची कामं मी करतो. हेच लावणार आहे बाबांना चांगलं. हे काय ते उगाच आपलं त्याला नाही काम नाही धंदा, सगळीकडे लोकांनी टाकून दिलेलं आहे. उगाच आपलं ते रोज काय ते बोलताना आपण रोज चालवतोय. धन्यवाद.